केंद्र सरकारनं देश पातळीवर विविध शेतकरी पिकांचे आधारभाव जाहीर केले। त्याच्यामध्ये त्यांनी जी वाढ केलेली आहे, किसान सभेच्या वतीने मी त्या वाढीचं स्वागत करतो। या वाढलेल्या भावाच्या प्रमाणे खरेदी होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे। सोयाबीनचे भाव मागच्या वेळी सुद्धा काही प्रमाणात वाढवले, मात्र प्रत्यक्षामध्ये जितकी खरेदी शेतकऱ्यांकडून महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे ती झाली नाही। मुदतीत वाढ करून सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतकऱ्यांकडेच राहिले। त्याच्यामुळे जो भाव वाढायला पाहिजे, प्रत्यक्षपणाने शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे, तो सोयाबीनचा मिळाला नाही। कापूस, सोयाबीन जी मुख्य पिकं आहे ती सरकार पुरेशा प्रमाणात आणि विहित मुदतीमध्ये जोपर्यंत खरेदी करत नाही आणि त्याला मुदतीचं बंधन न लागता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भाव जोपर्यंत मिळत नाही, भावात बाजारामध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत ही खरेदी सुरू ठेवण्याचं आश्वासन आणि हमी जोपर्यंत सरकार देणार नाही, अशा प्रकारे कागदावर वाढलेल्या भावाला काहीही अर्थ नाही, ही किसान सभेची भूमिका आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरून सरकार वेगवेगळ्या प्रकारचा शेतीमाल आयात करणार, तूर आयात करून स्वतःच बाजारामध्ये भाव पाडणार आणि दुसऱ्या बाजूला मात्र आम्ही अशा प्रकारे तुरीला भाव जास्त वाढवून दिला याचं क्रेडिट घेणार। याला काही अर्थ नाही। सरकारने आयात निर्यातीची धोरणं अशा प्रकारे घ्यावी, बाजारात सरकारी खरेदी इतक्या प्रमाणात आणि इतक्या दिवस करावी जेणेकरून परस्पर बाजारातच सरकारने जाहीर केलेल्या बाजारभावापेक्षा किफायतशीर भाव शेतकऱ्यांना मिळेल। त्या प्रकारची हमी जर सरकार देत असेल तरच या वाढीला अर्थ आहे, अन्यथा बोलाची कढी बोलाचा भात याशिवाय या वाढीला कोणताही अर्थ शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये राहत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।